एसवायबी खापरेवाडी संघाकडून सलामी जोडी ओंकार नसलेला विघ्नेश पाहूया. पहिला चेंडू पहिल्या षटकात पाहूया आणि एक धावेने संघाचं फाटक होते एसवायबी खापरेवाडी संघाचं. अरे इथं बसूया. पुन्हा एकदा काळजीचा इशारा पंचांकडून अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 2. बस इथं. गोलंदाजी करतोय तो वागजाई संघाकडून राज. पाहूया पुढील चेंडू. आणि निर्धाव चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण वागजाई संघाकडून. 1 बॉल 2. पुढील चेंडू राजाचा पाहूया ओंकारला आणि सुंदर टॅप मारले तो सीमारेच्या बाहेर. 4 धावा मिळतात त्या. धावसंख्येत भर होते ती. धावसंख्या होती ती 6. पुढील चेंडू पाहूया आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्येत भर होते ती. धावसंख्या होते ती 7. धाव चेंडू. क्षेत्ररक्षण म्हणतो काय. 1 बॉल शिल्लक आहे ना. शेवटचा चेंडू शिल्लक पाहूया आणि 1 धाव मिळते ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावसंख्या होते ती 8. आला पाहूया युवराजचा पहिला चेंडू आणि तिला काही न समजलेला निर्धाव चेंडू. पाहूया पुढील चेंडू युवराजाचा. त्याचा मारा करतोय बंटी. पाहूया बंटी त्याचा पुरेपूर फायदा घेतोय का. आणि 9 बॉलचा इशारा मला वाटतं पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्येत भर होते ती. धावसंख्या होते ती 9. पाहूया पुन्हा एकदा युवराज तिचा मारा करतोय बंटी आणि हा 9 बॉलचा इशारा. एकूण 5 धावा मिळतात. धावसंख्येत भर होते ती. धावसंख्या होते ती 14. सुंदर क्षेत्ररक्षण वागजाई संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या झाली ती 14. पाहूया 1 धाव मिळते ती. धावसंख्येत भर होते ती. धावसंख्या होती ती 15. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. पाहूया एकतरी बॉर्डर बसली पाहिजे. 1 धाव मिळते ती. शेवटचा चेंडू शिल्लक. निर्धाव चेंडू 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावसंख्या होती ती 16. आता शेवटचा हाणामारीचा षटक कोण टाकतोय तो पाहूया. चिराग शेवटचा हाणामारी षटक. मारा करतो ओंकार आणि 1 धाव मिळते ती. धावसंख्या होती 17. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 18. धावसंख्या होती ती 22. 4 धाव मिळतात त्या. शेवटची मला वाटतं 2 चेंडू शिल्लक या षटकातील. पाहूया काय करतो तो आणि सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला वाघबाई संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. पाहूया आणि मला वाटतं धाव घेण्यात यशस्वी होतो तो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावसंख्या होती ती 23. एकचा पहिला चेंडू चिरा गेला. पाहूया आणि
जोरदार क्षेत्ररक्षण काय पाहायला मिळते बाबा आपल्याला केशरी संघाकडून. शॉर्ट हे नोंद घ्यायचे. पुढील चेंडू साहिल याचा आणि सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. फलंदाज बाद. आवड आहे. फलंदाज बाद होतो तो. सुंदर गोलंदाजी केली ती साहिल याने. ए दादा अरे बबलू दादा कुठे आहे बसायला संख्या अजूनही संघाचं खातं भरलेलं नाही ते वाघजाई संघाचं. आम्ही त्याला सांगतो आणि सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर गोलंदाजी करतो तो साहिल. बॉलिंग मेडनवर टाकली ती साहिल याने. सुंदर गोलंदाजी केली ती साहिल याने. आणि ओंकारचा पहिला चेंडू टॅटू याला पाहूया. ओंकार दादा भर नका विकला नाही सीमारेषी बाहेर 4 धावांना संघाचं खातं खोदतोय तो स्वतः कर्णधार टॅटू. पाहूया धावसंख्या आणि 4 धावा सलग 2 चेंडू मध्ये 2 चौकार टाकले ते टॅटू आणि धावसंख्या झाली ती 8. पाहूया ओंकारचा चेंडू पाहूया. तिसरा चेंडू आणि क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळते की सूरज कडून नो बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 9. सुंदर क्षेत्ररक्षण वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्येत भर होते ती. धावसंख्या होते ती 13 झाल्या. नो बॉलचा इशारा पंचांकडून. शपथ अतिरिक्त 14 धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 11. हरले आता काय. आणि सीमारेषे बाहेर चौका. 4 धावा. नेहमीचा पहिला चेंडू. 5 चेंडूत 9 धावांची गरज. पाहूया वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्येत भर होते ती. अजूनही जिंकण्यासाठी 5 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. फुलंदाजी करतो प्रेमाने. नो बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्येत भर होते ती. वाईट बॉलचा इशारा. 6 धावांची आवश्यकता. पाहूया मोठी ट्रॉफी मिळाली पाहिजे का वाईट बॉलचा इशारा. ओंकार दादा बाबा तुमच्याकडून अपेक्षा आहे मोठी ट्रॉफी मिळाली. आणि मला वाटतं आणि फलंदाज बाद होते तो रनआउटच्या स्वरूपात. धाव घेत असताना सीमारेषच्या बाहेर गेल्याने फलंदाज बाद होते तो. दुधाच्या पावडर सारखं आहे तुम्ही. सर्व संघांनी नोंद घ्यायची.
धाव घेत असताना फलंदाज सीमारेषे पूर्णतः बाहेर गेल्यास फलंदाज बाद असेल. दरम्यान सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा आणि नो बॉलचा इशारा. धावसंख्येत भर, धावसंख्या होते 20. 4 धावांची गरज. पाहूया अजूनही सामना आणि नो बॉल पुन्हा एकदा 3 धावांची गरज. 4 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. पाहूया टी आणि पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. स्वतःच ग्राउंड नेहमीच आहे. 4 चेंडूत 2 धावांची गरज. पर्पल रंग असणार हवा पडला. 3 चेंडूत 1 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस असेल. सामना हा कंपल्सरी चेस असेल. सर्व संघांनी नोंद घ्यायची. आणि वाईट. आणि हा सामना वाघजाई संघाने जिंकलेला आहे तर विजय संघाचं हार्दिक अभिनंदन.